मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन रागातच सर्वांना म्हणतो की मी खूप दिवस गप्प राहिलो, पूर्ण आजीचा रिस्पेक्ट करत होतो म्हणून या तन्वीचं वागणं मी नेहमीच टॉलरेट केलं, पण आज तन्वीने सर्व लिमिट्स क्रॉस केले आहेत. पण आता इथून पुढे जर माझ्या बायकोला कुणी हात लावला, तिच्या जवळ आलं तर गाठ फक्त माझ्याशी आहे असं म्हणून अर्जुन सर्वांना सुनावतो. तेवढ्यातच कुसुम तेथे येते आणि हा सर्व प्रकार पाहू लागते. पुढे आता प्रताप रागातच म्हणतो, अर्जुन अरे काही मिनिटातच तुझं लग्न आता तन्वी बरोबर होणार आहे आणि ही सायली तुझी बायको नाहीये. त्यावेळी माझं लग्न अजिबात त्या तन्वी बरोबर होणार नाही आणि झालं तर आयुष्यातील सर्वात मोठी ही माझी चूक असेल असं अर्जुन स्पष्टपणे सांगतो. त्यानंतर कुसुम ही विमलकडे पाहते तर विमल देखील आता आनंदानेच तिला हात करते आणि इशारा करते. मग त्यानंतर अर्जुन म्हणतो की माझं लग्न फक्त सायली बरोबरच होणार. त्यानंतर सायली म्हणते की मी कित्येक दिवस तुम्हाला भेटण्यासाठी धडपडतीये. अहो, मला फक्त तुम्हाला हेच सांगायचं होतं की आपणच फक्त एकमेकांचे जोडीदार होऊ शकतो. हे ऐकून आता सर्वांना मोठा धक्काच बसतो. पुढे आता सायली जरा रागातच प्रियाकडे पाहत म्हणते, कोणतीही तिसरी व्यक्ती आपल्या दोघांमध्ये तरी येऊ शकत नाही. त्यानंतर अस्मिता विचारते, म्हणजे अर्जुन तू आता तन्वी बरोबर लग्न नाही करणार का? तेव्हा अर्जुन आपला गप्प असतो, तो काहीच बोलत नाही. मग त्यानंतर प्रिया आता रागातच म्हणते, मला भीती होतीच की ही सायली इथे येऊन काहीतरी तमाशा करणार म्हणजे करणारच, आणि तसंही खूप पूर्वीपासून ही सायली मला त्रासच देत आलीये. पण अर्जुन आज मी तुला सांगतेय, जर आपलं लग्न नाही झालं तर पूर्ण आजीला दिलेलं वचन तू मोडतो आहेस. तेव्हा सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात तर प्रतिमा आता एकदम शांत होते. त्यानंतर प्रिया पुन्हा एकदा म्हणू लागते, जर तुमच्या दोघांचं लग्न झालं आणि पूर्ण आजीला जर काही झालं तर मला ते अजिबात सहन होणार नाही. म्हणून ती रविराज जवळ जाते. तेव्हा रविराज आता प्रियाला सावरतो आणि रागातच म्हणतो, अर्जुन अरे अर्जुन, तू यापूर्वी सुद्धा ही चूक केली होती आणि आत्ता जर ही चूक केली ना तर पूर्ण सुभेदारांना मी तोंड दाखवायच्या सुद्धा लायकीचं ठेवणार नाही. त्या जखमेतून बरं व्हायला माझ्या मुलीला 2 वर्षे लागली आणि ती पुन्हा सगळं काही विसरून तुझ्याबरोबर लग्न करतीये तर तुझी ही नाटकं. त्यानंतर अश्विन म्हणतो, हे बघ दादा, अजिबात तू चिडू नकोस, कारण तसंही आता दादाला तन्वी बरोबर लग्न करावंच लागणार आहे, कारण त्याने तसं पूर्ण आजीला वचन दिलंय. तेव्हा आता ते वचन पुन्हा एकदा सर्वांना आठवतं की कशा प्रकारे अर्जुनने पूर्ण आजी बरी होण्यासाठी वचन दिलं होतं. त्याच वेळी आता अर्जुन म्हणतो की त्यावेळी पूर्ण आजीच्या जीवाला धोका होता, पण तू तेव्हा मला सांगितलं होतं ना की ती आउट ऑफ डेंजर आहे. म्हणून आता माझं पूर्ण आजीवर प्रेम आहेच, परंतु माझी ही बायको आज अख्ख्या जगाबरोबर लढून माझ्यापर्यंत आलीये, मी तिला असा दगा नाही देऊ शकत. तेव्हा प्रतिमा आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते. नंतर आता रविराज रागातच म्हणतो, मला माहित होतं हे असं काही घडणार, म्हणूनच मी लग्नाला परमिशन देत नव्हतो, परंतु तन्वीला तिचं प्रेम पुन्हा मिळवायचं होतं, त्याचबरोबर पूर्णाईला तिचं वचन निभवायचं होतं, म्हणून मी या लग्नासाठी तयार झालो. त्यानंतर आता पूर्णाजी या पुढे येतात आणि म्हणतात, अर्जुन हे बघ, प्रतिमा इथे नसताना सुद्धा मी तिच्या या वचनाचा मान राखला. अरे ती पुन्हा इथे आली आणि माझ्यावरची जबाबदारी अजून वाढली आणि आता ते वचन मोडायला मला लावू नकोस अर्जुन, असं म्हणून पूर्णाजी भडकतात. त्याचवेळी रविराज चवताळून म्हणतो, पूर्णाई तुम्ही कशाला उगीच त्याच्याकडे भीक मागताय? अहो, तुम्ही सुद्धा आता वचन पूर्ण करायला अपयशी ठरला आहात. अहो, तुम्ही फक्त माझ्या तन्वीचा नाही तर माझ्या प्रतिमाचा सुद्धा अपमान केलाय. तेव्हा ढोंगी प्रिया रडण्याचं नाटक करत आता बाबा बाबा असं म्हणून रविराजला मिठी मारून रडू लागते. तेव्हा रविराज तिला आता सावरतो. नंतर आता प्रतिमा ही पुढे येते आणि विचारते, म्हणजे पूर्णाई या सगळ्याच्या मुळाशी फक्त आणि फक्त तू मला दिलेलं वचन आहे ना? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हो बाळा, जोपर्यंत या वचनातून मी मुक्त होत नाही ना तोपर्यंत मला चैनच पडणार नाही. तेव्हा प्रतिमा एक खूप मोठा निर्णय घेते आणि म्हणते की पूर्णाई, तुम्ही त्या वचनातून आता मुक्त झालात. आता प्रतिमाच्या तोंडून हे ऐकताच घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो की प्रतिमा असं का बोलतीये. त्याचवेळी पूर्णाजी विचारतात, म्हणजे काय, मला नाही समजलं. प्रतिमा म्हणते की अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाचं जे वचन मला आठवतही नाहीये त्या वचनातून मी तुला कायमचं मुक्त करून टाकले पूर्णाई. आता प्रतिमाचा हाच निर्णय ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरक. प्रियाला सुद्धा खूप मोठा धक्काच बसलेला असतो.
तेव्हा कुसुमाता खूपच खुश होते आणि ती हसू लागते. इकडे सायली अर्जुन सुद्धा खुश झालेले असतात. तर पूर्णाजींना एका क्षणी कळतच नाही आता काय करावं. तेव्हा पूर्णाजी आता मला माफ कर प्रतिमा असं म्हणतात आणि हात जोडतात. पण प्रतिमा म्हणते नाही पूर्णाई, मी केलंय तुला आता या वचनातून मुक्त. त्यानंतर पूर्णाजी म्हणतात हे बघ, हे सगळं तू नाराज होऊन बोलतीयस ना, पण तू काळजी करू नको अगं, मी अजूनही त्याला लग्न करायला भाग पाडेन. तेव्हा आता प्रतिमा म्हणते तुम्ही भाग पाडाल यातच सगळं आलं. अर्जुनचं लग्न आज सायली बरोबर नाही, जर तन्वी बरोबर झालं तर अर्जुन हा अख्ख्या आयुष्यभर स्वतःला दोष देत राहील. एक नाही तर 3 आयुष्य उद्ध्वस्त होतील. ते म्हणजे तन्वी, सायली आणि अर्जुन या तिघांचं सुद्धा. अहो 20 वर्षांपूर्वी जे वचन तुम्ही मला दिलं होतं ते वचन मला आठवत सुद्धा नाहीये. आणि स्वतःवर तुम्ही जे काही 20 वर्षांपूर्वी बंधन घालून घेतलं त्यातून मी तुम्हाला मुक्त करतीये. तेव्हा सायली आणि अर्जुन आता खूपच खुश होतात आणि हसू लागतात. त्या दोघांच्या चेहऱ्यावर थोडं का होईना हसू आलेलं असतं. त्याचवेळी कल्पना रागात विचारते काय ग प्रतिमा, या विश्वासघातकी मुलीसाठी तू स्वतःच्या मुलीच्या विरोधात जातेस. तेव्हा आता प्रतिमा म्हणते नाही ग कल्पना, अगं मी आत्ता या क्षणी माझ्या दोन्हीही लेकींचा विचार करतीये. अर्जुनचं किंचितही त्या तन्वीवर प्रेम नाहीये आणि हे सतत मला दिसत असतं. मग त्या तन्वीचा संसार तरी कसा सुखाचा होईल असं म्हणून ती आता कल्पनाला जाब विचारू लागते. त्यानंतर आता प्रिया लगेच पुढे येते आणि म्हणते हे बघ आई, तू ठरवलं आणि वचनातून मुक्त केलं असं नाही होऊ शकत. हे बघ, पूर्णाजीने ठरवलं म्हणजे ठरवलं, आता त्यात कोणताही बदल होणे नाही. तेव्हा प्रतिमा आता हसते आणि म्हणते की तुझा असा हट्ट आहे का बाळा, मग माझं सुद्धा उत्तर ऐक. अगं पूर्णाईने काय वचन दिलं होतं की त्यांच्या नातवाचं लग्न माझ्या लेकीशी होईल, हो ना. मग प्रिया म्हणते हो असंच दिलं होतं वचन. ही प्रतिमा लगेच सायलीकडे पाहते आणि म्हणते मग सायली माझी मुलगीच आहे. तिने माझ्यासाठी ती प्रत्येक गोष्ट केली आहे जी सख्खी मुलगी एका सख्ख्या आईसाठीच करते ना, तेवढ्या गोष्टी तिने माझ्यासाठी केल्यात. तेव्हा प्रतिमाला आता त्या सगळ्या गोष्टी आठवतात की जेव्हा माझी मनस्थिती ठीक नव्हती तेव्हापासून तर मी बरे होईपर्यंत माझ्या सायलीने माझं सगळं काही केलं. त्याचबरोबर मला समजून घेतलं, मला माझ्या कुटुंबात आणलं. याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं माझ्यासाठी चांगलं. असं म्हणून आता प्रतिमा ही म्हणते की ही माझी सायली लेकच आहे आणि तिने माझ्यासाठी जे काही केलंय ना, त्यामुळे मी तिचं लग्न आता अर्जुन बरोबर लावून देणार आहे. कारण माझ्या लेकीचं लग्न अर्जुन बरोबर होतंय याचा मला आनंदच आहे. तर सर्वांचे चेहरे आता पडलेले असतात. प्रतिमाचं हे बोलणं ऐकून सायलीच्या डोळ्यातून पाणी येतं. ती रडतच म्हणते प्रतिमा आत्या, मला माहीत होतं की माझ्या वेळप्रसंगी तुम्ही एका आईसारखं माझ्या पाठीमागे उभं राहाल. हॉस्पिटलमध्ये प्रतिमाने वचन दिलं होतं की सायली, तुला जेव्हा गरज असेल ना तेव्हा तुझ्या पाठीमागे मी अगदी कोणताही विचार न करता तुझा आधार बनून उभी राहीन. आणि त्याच वचनाची पूर्तता आता प्रतिमाने केलेली असते आणि सायलीच्या पाठीमागे ती खंबीरपणे उभी राहिलेली असते आणि तिच्यासाठी खूप मोठा असा स्टँड घेतलेला असतो. त्यानंतर रविराज रागातच प्रतिमाला म्हणतो मी तुला प्रत्येक गोष्ट करू दिली, याचा अर्थ असा नाही की तू आपल्याच मुलीच्या विरोधात उभं राहावं प्रतिमा. तर आता नागराज म्हणतो हो ना वहिनी, रविराज दादा जो काही निर्णय घेईल तो निर्णय खूप महत्त्वाचा आहे. आणि अर्जुन, अरे तू आमचं नुकसानच करतोय समजलं. अर्जुनला जरा शंका येते आणि मग तो विचारतो काय, कसलं नुकसान करतोय आम्ही तुमचं. नागराज जरा गडबडतो आणि म्हणतो तन्वी माझ्या मुलीसारखी आहे मला, आता तिच्या आयुष्याचं नुकसान होतंय म्हटल्यानंतर आमचं सुद्धा नुकसानच होतंय ना. मग सुमन म्हणते हे पहा, त्रागा करून घेऊ नका, तुम्ही जरा गप्पच बसा, कारण पूर्णा आजी आणि रविराज भाऊजी जो काही निर्णय घेतील तो ऐका जरा. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो पूर्णा आजी, हे बघ, तू एका वचनात अडकली होती म्हणून मला दुसऱ्या वचनात अडकवलंस, परंतु प्रतिमा आत्याने आत्ताच सांगितलंय की तुला त्या वचनातून मी मुक्त करतीये म्हणून आता काही प्रश्नच उरलेला नाहीये, त्यामुळे मला माझ्या 7 जन्माचं नातं आता निभवू देत. असं म्हणून आता तो सायलीकडे पाहतो तर प्रियाचा मात्र जळफळाट होऊ लागतो. माझं जिच्यावर प्रेम आहे तिच्यासोबत मला लग्न करण्याची परमिशन दे पूर्णा आजी, असं म्हणून अर्जुन सायलीचा हात अगदी घट्टच पकडवून ठेवतो. तेव्हा पूर्णा आजी आता द्विधा मनस्थितीमध्ये अडकतात, काय करावं त्यांना कळत नाही. त्यानंतर आता प्रिया म्हणते अर्जुन तू फक्त ना परमिशन मागण्याची नाटकं करतोय. अरे तू किती स्वार्थी झालास रे अर्जुन, तू पूर्णाजीच्या तब्येतीचा अजिबात विचार करत नाहीयेस.
या वयात तिला हे असे धक्के सहन होणार आहेत का, सांग ना. असं आता रागातच प्रिया आता म्हणत असते. तेव्हा अर्जुन आता तिला चांगलाच सुनावतो आणि म्हणतो की तू अजिबात मध्ये पडू नकोस तन्वी, कारण मी माझ्या आजीशी बोलतोय. त्याच वेळी आता रागात प्रिया म्हणते, तुझी चूक नाहीये रे, खरंच तुझी चूक नाहीये ही. अरे ही नीच मुलगी आहे ना सायली, तिने तुला आंधळ केलंय, आंधळ. तेव्हा अर्जुन आणि सायलीला असं शब्द बोलल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. तर प्रतिमाला आता खूपच राग येतो आणि ती रागातच आता प्रियाकडे पाहते. आता ती म्हणू लागते की दुसऱ्यांच्या घरात असं न सांगता घुसायचं आणि श्रीमंत मुलांना पटवायचं, हाच धंदा तू करत आली आहेस. एक बाजारो मुलगी आहे ही, असं म्हणून प्रिया खूपच खालच्या लेवलला जाऊन बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुनच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते आणि तो खूपच चिडतो. तेव्हा रागातच अर्जुन म्हणतो, तन्वी. मग आता प्रतिमा ही पुढे जाते आणि सनकन प्रियाच्या कानाखाली मारते. तेव्हा हे पाहून आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर आता कुसुमला खूप आनंद होतो की बरं झालं, हिला ना चांगलंच फटकवलं. मग आता ती प्रियाकडे पाहतच राहते. तर आता प्रतिमाने चांगलीच प्रियाला तिची लायकी दाखवलेली असते. प्रिया थेट आता रविराजच्या कुशीतच शिरते. तेव्हा रागातच आता प्रतिमा म्हणते, जिभेला आवर घाल तन्वी, अगं हे असं दाखवून तू सायलीची नाही तर स्वतःची लायकी दाखवून देतेस. तेव्हा आता प्रियाला तेथे खाली बसवत रविराज तिला शांत करण्याच्या प्रयत्नात असतो आणि खूपच चिडतो. नंतर आता अर्जुन म्हणतो, मी मिसेस सायलींबरोबर पुन्हा लग्न करतोय. तेव्हा मात्र सर्वजण रागातच अर्जुनकडे पाहतात. तर आता विमल आणि कुसुम या दोघांनाही आनंद होतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो की तुमच्या सर्वांची मी परमिशन आता मागून पाहिलीच आहे, परंतु काही मला ती मिळाली नाही आणि तुमची परमिशन नाही मिळाली तर आमचं काही बिघडत सुद्धा नाही, असं म्हणून अर्जुन आता सर्वांच्या विरोधात जातो. त्याचबरोबर प्रियाला मोठा धक्का बसतो. रागातच ती अर्जुनकडे पाहते. पुढे आता अर्जुन म्हणतो, हे पहा, चला आपल्या दोघांचं एक वेगळं असं आयुष्य असेल. तेव्हा सायली आता त्याचा हात पकडते आणि म्हणते, थांबा, अहो मला असं लग्न नको आहे आता, कारण मला माझी माणसं हवी आहेत. अगोदर आपलं लग्न झालं तेव्हा माझी माणसं माझ्याबरोबर नव्हती, पण आत्ता मला हवी आहेत ती सगळी माणसं माझ्याबरोबर. तेव्हा अर्जुन आता सगळ्यांकडे पाहतो, पण सर्वजण आपले खालीच मान घालतात, कारण आता सायलीच्या बाजूने कुणीच नाही हे अर्जुनला समजलेलं असतं. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की हे शक्य नाही मिसेस सायली, चला, असं म्हणून तो भर मांडवातून आता जायला निघतो. तेव्हा अर्जुन दादा प्लीज असं करू नका ना, विमल म्हणत असते आणि अर्जुनला अडवण्याच्या प्रयत्नात असते. त्याचवेळी आता प्रतिमा सुद्धा म्हणते, थांब अर्जुन बाळा, अरे बाळा, तू आतापर्यंत प्रत्येक गोष्ट सायलीच्या मनासारखी केली आहेस, मग हे सुद्धा आता तिच्या मनासारखं होऊ दे ना. तेव्हा प्रतिमाचं हे बोलणं ऐकून आता सर्वांना मोठा धक्काच बसतो. त्यावेळी कल्पना सुद्धा, पूर्णाजी सुद्धा रागातच प्रतिमाकडे पाहतात, कारण ही प्रतिमा सायली आणि अर्जुनच्या लग्नाला परमिशनच का देतीये, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. त्यानंतर आता चैतन्य सुद्धा पुढे येतो आणि अर्जुनला म्हणतो, हे बघ अर्जुन, तुमचं लग्न हे सर्व नातेवाईकांसमोरच व्हायला हवं, म्हणजे कुणीही तुमच्या नात्यावर असा संशय कधीच घेऊ शकत नाही. त्यानंतर आता चैतन्य आणि प्रतिमाने समजवल्यानंतर अर्जुन हा तेथेच थांबतो. गुरुजी म्हणतात, चला मग या पुढे. त्यावेळी अर्जुन सायली आनंदाने पुढे येतात खरं, परंतु मला अजिबात इथे थांबायचं नाही, असं म्हणून आता पूर्णाजी म्हणतात. त्याचवेळी आता सर्वजण जायला निघतात. तेव्हा रविराज म्हणतो, नागराज, सुमन, चला पटकन आपण पण निघूयात, इथे थांबायची अजिबात माझी इच्छा नाही आहे. जर प्रतिमाला थांबायचं असेल तर ती इथे थांबेल, नाहीतर नाही थांबणार. आता इथे थांबायचंच नाही, असं म्हणून आता तो सर्वांनाच यायला सांगतो. त्यावेळी मात्र आता लगेच चैतन्य आणि कुसुम हे दोघेही दरवाजाच बंद करून घेतात. आता मेन दरवाजा बंद झाल्यामुळे चैतन्य म्हणतो, मी सर्वांची माफी मागतो. तर प्रिया म्हणते, कशाला दरवाजा बंद केला रे, अरे आम्हाला का थांबवून घेतोस इथे तू. रागातच कुसुम म्हणते, प्रिया, अगं सायली तुझ्या बालपणीची मैत्रीण आहे, कधीतरी तिच्या आनंदात सहभागी हो अगं. तिचा तिरस्कार करतेस, असं म्हणून कुसुम तिला झापते. त्यानंतर चैतन्य म्हणतो, अर्जुन माझा मित्र आहे, त्यामुळे त्याचं लग्न झाल्याशिवाय मी आता काही दार उघडणार नाही, असं म्हणून तो सर्वांची माफी मागतो. पण पूर्णाजी रागातच म्हणतात, चैतन्य, दार उघड, अगोदर आम्हाला जाऊ देत. तेव्हा प्रतिमा आता म्हणते की पूर्णाई, कल्पना, प्रताप, रविराज, तुम्ही सर्वजण थांबा प्लीज, मला काय म्हणायचंय ना ते ऐकून घ्या जरा. आणि सर्वांसमोर हात जोडत म्हणते,
आज अर्जुन आणि सायलीचं लग्न तुमच्या समक्ष होऊ द्यात, फक्त एवढंच कराल ना माझ्यासाठी. तेव्हा सर्वजण आपले खाली मान घालून उभे असतात. त्यानंतर आता सर्वजण तेथे खाली मान घालूनच उभे असतात. तेव्हा आता अर्जुन खूपच खुश होतो आणि म्हणतो, गुरुजी चला आता लग्नाचे विधी पुन्हा सुरू करा. तेव्हा सायली खूपच प्रेमाने आपल्या लाडक्या अर्जुनकडे पाहते. त्यानंतर अर्जुन हा सुमन काकूंना विचारतो, काय सुमन काकू, तुम्हाला माझ्या लग्नाचे असे हसरे फोटो हवे होते ना, आता पहा कसे स्माइलिंग फोटो येतात, असं म्हणून तो सुमनकडे पाहतो. तेव्हा सुमन आता एकदम गप्प बसते. त्याचवेळी सायली आता खूपच गोड लाजते आणि मग नंतर गुरुजी म्हणतात, या बसा पाटावर. त्यावेळी आता अर्जुन आणि सायली दोघेही पाटावर बसतात. तेव्हा कुसुम मात्र आता समोर बॅग घेऊन येते. तर आता विमल आणि कुसुम या दोघीही मिळून आता सायलीजवळ उभ्या. प्रतिमा खूपच खुश होते आणि आपल्या लाडक्या सायलीकडे पाहू लागते. त्यानंतर कुसुम आता सायलीला मुंडवळ्या बांधते. त्यानंतर आता सायली खूपच खुश होते आणि अर्जुनकडे प्रेमाने पाहते. अर्जुन देखील तेवढ्याच प्रेमाने सायलीकडे पाहत असतो. तर आता अर्जुन आणि सायलीचा विवाह सोहळा हा प्रिया देखतच संपन्न होणार असतो. तिच्या आता रागाचा पारा चढलेला असतो आणि तिचे डोळे आता रागाने लाल झालेले असतात. घरातील सर्वजण आता खूपच चिडलेले असतात, कारण आता अर्जुन आणि सायली हे दोघेही अगदी प्रेमाने विवाह बंधनात अडकणार असतात आणि त्या दोघांच्या लग्नाचे विधी आता सुरू होणार असतात. पूर्ण कुटुंबासमोर त्या दोघांचा विवाह आता होणार असतो आणि सायली देखील तेवढीच खुश असते. अर्जुन सायलीच्या लग्नाचे आता विधी सुरू होतात. प्रतिमा तर खूप खुश असते सायली अर्जुनसाठी. मग नंतर घरातील सर्वजण रागातच दोघांकडे पाहू लागतात. त्यानंतर आता प्रिया काय करते तर तिच्या मुंडवळ्याच काढून फेकून देते. सायलीने अर्जुनच्या हाताला आता हात लावलेला असतो आणि दोघेही अगदी आनंदाने प्रेमाने ते विधी पूर्ण करू लागतात. गुरुजी मंत्रोच्चार करत असतात. आता सायलीचं हेच स्वप्न पूर्ण होत असल्यामुळे सायली सारखीच अर्जुनकडे पाहत असते. मग अर्जुन देखील सायलीवरून नजर हटवत नाही, कारण त्या दोघांचं स्वप्न आता पूर्ण होत असतं. त्यानंतर आता कुणीतरी तेथे दरवाजा ठोठावतं. त्याच वेळी मात्र आता चैतन्य लगेच दार उघडतो. तर समोर आता मधुभाऊंना पाहून चैतन्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा मधुभाऊंच्या चेहऱ्यावरचं ते स्माईल पाहून चैतन्याला समजतं की मधुभाऊ सुद्धा आता या लग्नाच्या विधींसाठी इथे आले आहेत आणि त्यांनी अर्जुन सायलीच्या लग्नासाठी परमिशन दिली आहे. म्हणून तो आता मधुभाऊंना सायली समोर घेऊन जातो. आता आपल्या लाडक्या बापाला पाहून सायलीलाही खूपच आनंद होतो आणि ती विचारते, मधुभाऊ तुम्ही आलात? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, काय करू मग, बापाचं काळीज आहे, मला नाही राहावलं ग घरी. तेव्हा प्रतिमा आता मधुभाऊंना नमस्कार करते. मधुभाऊंना माहीत असतं की ही प्रतिमा एकच आहे जी सायली अर्जुनचा लग्न लावून देऊ शकते, म्हणून ते खुश असतात. मग त्यानंतर मधुभाऊ पुन्हा एकदा सायलीला म्हणतात, अरे बाळा, तू माझा काळजाचा तुकडा आहेस, तू माझी लेक आहेस आणि तुझ्या पाठवणीला यायचं नाही असं कधी होईल का? आता मधुभाऊंचे आशीर्वाद सुद्धा सायली आणि अर्जुनला मिळालेले असतात, त्यामुळे ते अजूनच खुश असतात. आता अर्जुन सायलीच्या लग्नाचे जे विधी होत असतात तर मधुभाऊ डोळे भरून लाडक्या सायलीचा तो विवाह सोहळा संपन्न होताना पाहत असतात. तेव्हा आता घरातील सर्वजण, रविराज, पूर्णाजी, कल्पना, त्याचबरोबर प्रताप हे सर्वजण खूपच रागात मधुभाऊंकडे पाहतात. परंतु मधुभाऊंना आता आपल्या लेकीच्या प्रेमापुढे कोणाचीही काही घेणं देणं नसतं. ते फक्त आणि फक्त आपल्या सायलीसाठी तेथे आलेले असतात. आपल्या लाडक्या लेकीचा त्यांना आनंद अगदी डोळे भरून बघायचा असतो. हे बिचारा रविराज तर पार रडकुंडीला आलेला असतो. तर नागराजची सर्व स्वप्न आता भंग पावलेली असतात, कारण आता त्याला ज्या गोष्टीची भीती असते तीच गोष्ट फायनली आता घडलेली असते. कारण प्रियाचं अर्जुन बरोबर लग्न करून देऊन सर्व सुभेदारांची प्रॉपर्टी लुटायची हा खरं तर प्रिया आणि नागराज त्याचबरोबर महिपतचा डाव असतो. परंतु सायलीने आता वेळीच येऊन या सर्वांच्या स्वप्नाला सुरुंग लावलेला असतो. आता अस्मिता आणि घरातील सर्वच जण रागात अर्जुन सायलीकडे पाहतात. आता पूर्णाजींचा राग अनावर झालेला असतो. रागातच ते आता अर्जुनकडे पाहतात. पण यावेळी अर्जुन आता फक्त स्वतःच्या लग्नावर फोकस करतो आणि त्यामुळे तो कुणाचंच म्हणणं किंवा बोलणं अजिबात मनावर घेत नाही. तर अर्जुन आता कल्पनाला इशारा करतो, परंतु कल्पना अजूनही चिडलेलीच असते. तेव्हा सायलीकडे पाहत अर्जुन पुन्हा एकदा खुश होतो. तर प्रिया आता रागातच अर्जुनने हातात घेतलेल्या मंगळसूत्राकडे पाहू लागते.
तेव्हा घरातील सर्वांच्या साक्षीने त्याचबरोबर इकडे मधुभाऊंच्या साक्षीने अर्जुन हा फायनली सायली बरोबर पुन्हा एकदा लग्न करतो आणि तिच्या गळ्यात आता मंगळसूत्र घालतो। आता ते मंगळसूत्र पाहून सायलीला खूपच आनंद होतो आणि ती आपले डोळेच बंद करून घेते आणि तो क्षण अनुभवत असते। आता पूर्ण आजीला तर अजूनच राग येतो, कारण आता आपल्या डोळ्यात देखत अर्जुनने त्याचा हट्ट पूर्ण केलाच असं आजीचं म्हणणं असतं। आता चैतन्य आणि मधुभाऊ हे दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात। हे सायलीच्या गळ्यात आता मंगळसूत्र असतं अर्जुनच्या नावाचं, म्हणून तीही खूपच खुश असते आणि अर्जुनकडे खूप वेळ प्रेमाने पाहते। आणि आता तिला हे सगळं काही स्वप्नवतच वाटत असतं। तर कुसुम आणि विमल या दोघीही आता टाळ्या वाजवतात। आता अर्जुन आणि सायली हे दोघेही एकमेकांवरून नजरच हटवत नसतात। तर सायली आणि अर्जुन पुन्हा एकदा घरातील सर्वांना डोळे भरून पाहत असतात, परंतु त्या दोघांकडे कुणीही पाहत नाही, कारण कल्पना आणि त्याचबरोबर प्रतापने सुद्धा आपली मान आता खालीच केलेली असते। अर्जुनला असं वाटत असतं की एकदा तरी आमच्या दोघांच्या जोडीकडे माझ्या आई वडिलांनी पाहावं, परंतु तसं काहीही घडत नसतं। परंतु प्रतिमा मात्र अगदी डोळे भरून आपल्या लेकीचा हा विवाह पाहते आणि अर्जुन सायलीच्या जोडीला आशीर्वाद देत असते। मग आता प्रतिमा आपल्या बाजूने आहे म्हटल्यानंतर अर्जुन आणि सायली खूपच खुश झालेले असतात, कारण त्या बिचारा एकटीचाच त्या दोघांनाही आधार असतो। मग ती त्या दोघांना इशारा करून शांत राहायला सांगते, सगळं काही ठीक होईल असं म्हणते। आता मधुभाऊंचे डोळे सुद्धा अगदी भरून येतात आणि ते आपल्या जावयाकडे आणि लेकीकडे पाहतच राहतात आणि त्या दोघांनाही अगदी लांबूनच आशीर्वाद देतात, सगळं काही ठीक होईल असंही म्हणतात। तर आता आपल्या बाजूने कुणीतरी आहे याचा आनंद सायली आणि अर्जुनच्या चेहऱ्यावर मात्र झळकत असतो आणि ती खूप प्रेमाने आपल्या मधुभाऊंकडे पाहत असते आणि त्यांना पाहून तिचे डोळे सुद्धा भरून येतात, कारण माझे प्रयत्न व्यर्थ ठरले नाही असं आता सायलीला वाटतं। तर चैतन्य सुद्धा अर्जुन सायलीला इशारा करून सांगतो, सगळं ठीक होईल, मी आहे, टेन्शन घेऊ नका। मग जेवढे त्यांच्या बाजूने आहेत ना त्या सगळ्यांकडे पुन्हा एकदा अर्जुन सायली प्रेमानेच पाहतात। तर रविराज आता पूर्णपणे चिडलेला असतो, कारण आपल्या लेकीचा दुसऱ्यांदा अपमान झालाय हे त्याला समजतं, त्यामुळे तो आता पूर्णपणे रागाने लाल झालेला असतो आणि प्रियाकडे पाहतो। तर प्रिया सुद्धा तेवढी चिडलेली असते आणि रागातच सायली अर्जुनकडे पाहते। प्रियाचा झालेला अपमान हा रविराजच्या जिव्हारी लागलेला असतो। मग तो प्रियाच्या डोक्यावरूनच हात फिरवतो, कारण आता प्रियाचं स्वप्न हे स्वप्नच राहिलेलं असतं। त्यानंतर रागातच रविराज आता अर्जुन सायलीकडे पाहत असतो। तर अर्जुन सायलीची जोडी अतिशय देखणी दिसत असते, एकमेकांना अगदी अनुरूप अशी जोडी आता पाहून प्रतिमा सुद्धा आनंदितच होते। त्यांचाही विवाह झाल्यामुळे ते दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात, कारण त्या दोघांचं स्वप्न आता पूर्ण झालेलं असतं आणि हसतच ते सगळ्यांकडे पुन्हा एकदा पाहतात। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये थोडेसे विधी राहिलेले असतात, ते अर्जुन आणि सायली दोघेही मिळून पूर्ण करतात। तर मधुभाऊ आता पुढे येतात आणि आपल्या लाडक्या लेकीचं कन्यादान सुद्धा करतात। त्यानंतर आता दोघांच्या मध्ये अंतरपाड धरला जातो, तेव्हा सायली आता हळूच डोकावून अर्जुनकडे पाहते आणि मग त्यानंतर अर्जुनच्या गळ्यात ती आता हार घालते। तर अर्जुन देखील तेवढ्याच प्रेमाने सायलीच्या गळ्यामध्ये हार घालतो। कुसुम विमल या दोघीही खुश होत टाळ्या वाजवतात। तर चैतन्याने मध्ये अंतरपाड धरलेला असतो। तर अर्जुन आणि सायली हे दोघेही जोडीने घरी येतात। अर्जुन म्हणतो, चला मिसेस सायली आपल्या घरात प्रवेश करूयात। तेव्हा प्रताप रागातच अर्जुनची बॅग घेऊन तेथे येतो आणि या घरात या मुलीला म्हणजे सायलीला कोणताही प्रवेश मिळणार नाही, तुम्ही तुमचा संसार कुठेही थाटा असं रागातच तो म्हणतो आणि सायली अर्जुनला घराबाहेर काढतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।